नमस्कार. मी आशा आजी, सोहमची आजी. सोहम माझा ज्येष्ठ नातू, तो व्हिडिओ शूट करतोय. तो खवय्या आहे, म्हणून त्याच्या इच्छेने हे आम्ही सुरू केले सगळं. तर पहिलं गोड पाहिजे काहीतरी, म्हणून खजुराचं लोणचं आपण बनवतोय. की दे आता तुमच्याकडे थंडी येते, ते कुठच्याही ऋतूमध्ये खूप सुंदर असतं, पौष्टिक आहे आणि पथ्यकारक आहे. कुणीही खावं, अगदी डायबेटीस वाल्यांनी सुद्धा हे खाल्लं तरी चालतं. कुठच्याही आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे. त्यामुळे आपण पहिला डाव जो खेळतो आहोत तो खजुराचं लोणचं. अर्धा किलो खजूर धुवून कोरडा करून घेतलेला आहे. तुमच्याकडे इथे तसाच मिळतो, त्यामुळे काही प्रश्न नाही. अर्धा किलो धुतलेला आहे, स्वच्छ कोरडा केलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे जे आपले 8 त्याच्यामध्ये वस्तू घालायचे ह्या: मीठ, तिखट, मिरची पावडर, लिंबू रस आणि लिंबू लोणच्याचा मसाला, आलं, काळा मनुका, साखर आणि हिंग. ते आपण एक एक आता घालून टाकूया आणि सारखं करूया. बाकी ह्याच्या दुसरं काही नसते, ह्याला फोडणी नसते, कुठेही दुसरे स्पाइस काही नाही, त्यामुळे हे कोणी खाऊ शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये पहिलं मीठ घालूया. चवीनुसार याला मीठ घालायचं असतं. फार खारट नाही करायचं, जरी लोणचं असलं तरी फार खारट करायचं नाही. हा लिंबू लोणच्याचा मसाला आहे, 2 चमचे आपण घेतलेला आहे. हा पूर्ण ह्याच्यात घालून टाकायचा. ही मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर, ती घालायची. किती घेतली लाल मिरची? लाल मिरची पावडर पण 1.5 चमचा आहे. आपली तिखट आवडतं कसं, घरात मुलं खाणार आहेत का काय, त्यानुसार ते घालायचे, आपल्या आवडीनुसार. हे आलं आहे बारीक केलेलं. हे बारीक केलेलं आलं थोडं जरा असं जाडसर असलं की ते दाताखाली नंतर आंबट गोड येतं, खूप छान वाटतं ते. त्यामुळे आलं बारीक चिरून किंवा किसून घातलं तरी सुद्धा चालतं. 2 चमचे आलं आहे. या काळ्या मनुका आहेत, या पण 2 चमचे घेतलेले आहेत. त्या आता नंतर लिंबू रस घातल्यानंतर 1-2-4 दिवसांनी त्या फार टेस्टी लागतात. म्हणजे त्यामुळे हे लोणचं खूप चवदार होतं, सगळ्यांना आवडतं. आता साखर, जरी खजूर गोड असला तरी साखर ती मिळून येण्यासाठी, चव येण्यासाठी 2 चमचे साखर घेतलेली आहे. अर्धा किलो खजुराला 2 चमचे साखर, 2 चमचे मनुका जास्त वाढवल्यात आवड असेल, मुलं खात असतील, हरकत नाही. आता हिंग पावडर सुद्धा आपण भरपूर घालायची, कारण ती कच्चाच हिंग घालायचा आहे. ह्याच्यात तेल हा विषयच नाही अजिबात. खूप छान स्वाद येतो हिंगाचा ह्याला. लोणचं तयार झाल्यानंतर हिंगाचा छान स्वाद येतो. 2-2.5 चमचे लिंबू रस आहे. आमच्या दारचं लिंबू आहे बरं. म्हणजे रेसिपी एकदम चवीनुसार बदलण्यासारखी आहे. गोड तुमच्या चवीनुसार. आता ह्या लिंबू रसामध्ये हा खजूर छान एकजीव होतो आणि मग ते टेस्टी एवढं सुंदर, 2 दिवसातच ते खायला खूप छान लागतं. आणि स्टोअर कसं करायचं, म्हणजे फ्रीज नाही, काही गरज नाही. हे 6 महिने आरामात तुमच्या शेल्फ वरती असंच राहतं. याला काहीही प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. 2 दिवसांनी हे चवदार लागायला सुरुवात होते. 2 दिवसांनी ते एकजीव होतं, म्हणजे म्हणून 2 दिवसांनी बाहेर ठेवायचे, अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. 2 दिवसांनी या मनुका छान अशा फुगतात, आलं छान लिंबू रसाने परिपोष होतो आणि तिखट मीठ त्याच्यात एकजीव होतं. 2 दिवसांनी हे खजूर लोणचं एकदम तयार. बघा किती झटपट झालं. आणि हे तुम्ही 6 महिने असं टिकवू शकता, खाऊ शकता. आयुर्वेदिक, अगदी औषधाला सुद्धा उपयोगी. तोंडाला चव येते, भूक लागते, लोणचं रेडी. ओके, काही मिनिटातच आपलं खजूर लोणचं तयार झालं. अशाच आपण छान छान रेसिपी दर शुक्रवारी करणार आहोत. कारण माझ्या आईने अतिशय गरिबीत पण पौष्टिक खायला घालून आम्हाला कसं वाढवलं, एकाच भाजीचे किती पदार्थ करता येतात ते आपण, आईने आम्हाला अनेक चटण्या करून वाढल्या. त्यावेळेस त्याची किंमत नव्हती.
आता त्याचं पोषण मूल्य आणि आज त्याची किंमत जेव्हा मी नाबाद 75-73 जेव्हा झालेली आहे तेव्हा लक्षात येतं की आमचं आरोग्य आमच्या आईने किती साध्या गोष्टी सांभाळलं. आपणही त्या रेसिपीज छोट्या चटपट होणाऱ्या अशा करणार आहोत माझ्या सोहम बरोबर. ठीक आहे, बाय.